मागे प्रेरक रूपाने सदैव संचालित करणारा इष्ट देवच आहे. आता प्रत्येक गोष्ट आपण मी करतो. आता आपण पाण्याची वाट पाहतो, तर पाण्याची वाट पाहतो. आता पाऊस आपल्याकडे पडतो का? म्हणजे अजून जो चातक आहे तो चातक पक्षीच अजून प्रखर झालेला नाही. चातकाला अजून जेवढी तहान लागली पाहिजे तेवढी तहान लागून तेवढा प्रखर ध्यान त्याचं नाही आहे. चातक जेव्हा प्रखर ध्यान करेल त्यावेळेला पाऊस पडणार आहे, असं आहे. आता आपण नुसती वाट बघतो, पाणी पाणी पडलं असं आवना वारले असते, पाणी पडलं असं आवाज निघलं असतं. पण ते तसं नाही आहे. म्हणजे पाऊस म्हणजे चातका लागून मेघ नित्य वर्षे, म्हणजे ते पाऊस पडतो चातक नावाच्या पक्षासाठी आणि त्याचा उपयोग आपण करून घेतो, असं आहे. तो तसा इथे कर्ता मीच आहे. भगवान सांगतात की सगळ्या विश्वाचा मी करता आहे. तुम्ही काही जरी कर्म करत असाल तरी त्या कर्माचा करता मीच आहे. पण तो त्याचं कर्तेपण आपण आपल्यावर घेतलेलं आहे. मी करतो असा. कर्त्याद्वारा जो पैलपार पोचतो तो माझ्यामुळेच. यज्ञ मीच आहे. आराधनेचा विधी विशेष म्हणजे यज्ञ होय. या ठिकाणी त्यांनी यज्ञाचा अर्थ सांगितला, नामस्मरण, आराधना करणं, ध्यानधारणा करणं हाच यज्ञ आहे. नामयज्ञ तो म्हणजे परम बाजून शक्य स्नानादी कर्म, असं. म्हणजे अजून नामयज्ञ जो आहे तो सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. आणि आपण जे यज्ञ करतो म्हणजे ती कुंडी करायची, त्याच्यात अग्नी पेटवायचा, त्यात आहुती द्यायची, तर आपण त्याला यज्ञ बोलतो. पण खरा यज्ञ जो आहे तो नामयज्ञ आहे, असं. म्हणजे तो परम, त्याला शब्द वापर, नामयज्ञ तो परम, असं आहे. बाजून शक्य स्नानादी कर्म, असं. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ तो नामयज्ञ आहे. आणि नामयज्ञासाठी तुम्ही स्नान करा नका करू, म्हणजे तिथे कसलीच म्हणजे आपल्याला कुठला नियम नाही आहे तो यज्ञ करण्यासाठी, नामयज्ञ करण्यासाठी. आराधनेचा विधी विशेष म्हणजे यज्ञ होय, असं. प्राप्तिकालात यज्ञ ज्याची उत्पत्ती करतो त्या अमृताचे पान करणारा पुरुष सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवतो. मग त्यांनी स्पष्ट सांगितलं की असा जो सतत रात्रंदिवस नामस्मरण करून राहिलेले आहे तो सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवतो. आता सनातन ब्रह्म म्हणजे आत्मा. आपल्या देहात जो आत्मा आहे त्याला सनातन ब्रह्म शब्द आहे, असं आहे. म्हणजे सनातन नेहमीच सनातन हा शब्द आहे, तर ती संत शब्द आहे ना, त्याची ती एक लॉंग फॉर्म आहे, असं आहे. संत याचाच अर्थ सनातन, आणि सनातन म्हणजे आधी, असं आहे. म्हणजे जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा ज्याची उत्पत्ती होती त्याला सनातन शब्द आहे. असं जो यज्ञ करतो म्हणजे आराधना करतो, सतत रात्रंदिवस ध्यानधारणा करतो, नामस्मरण करतो, तो काय करतो तर सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवतो. म्हणजे हळूहळू तो आत्म्यापर्यंत जाऊन पोचतो. स्वधा मीच आहे, असं आहे. स्वधा म्हणजे आत्म्याशी रत होणे, असं आहे. म्हणजे भूतकाळातील अनंत संस्कारांचा विलय करून त्यांना तृप्त करणारा मीच आहे. भवरोग नष्ट करणारे औषधी वनस्पती मीच आहे. मला प्राप्त करून लोक या भवरोगाच्या व्याधीपासून मुक्त होतात. मंत्र मीच आहे. मी जगामध्ये अशी कोणतीच वस्तू नाही की ती मी नाही आहे. हे भगवंताला सांगायचं आहे की प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक जीवजंतूमध्ये मीच आहे. मग तुम्ही जे काही कराल ते मीच आहे, असं. मी औषधी वनस्पती पण मीच आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे भवरोगाशी जाय आणि काय शुल्लक आहे. तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आपण एखाद्या वनौषधीचा उपयोग केला तर आपला शारीरिक पीडा जाईल, शारीरिक रोग जाईल, पण मृत्यू तर जाणार नाही, असं आहे. म्हणजे मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी नामस्मरण हेच एक म्हणजे अतिशय महत्त्वाचं औषध आहे. मला प्राप्त करून लोक भवरोगाच्या व्याधीपासून मुक्त होतात, असं. म्हणजे जो भवरोग आहे म्हणजे जन्माला येणे आणि मरणे, तर आपण म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख झाली तर आपल्याला भवरोगातून मुक्त होता येईल. मनाच्या श्वासाच्या पोकळीत निरोध करणारा मीच आहे. अग्नी मीच आहे. म्हणजे सगळीकडं
मीच आहे. आता त्याने किती सुंदर सांगितलं की मनाचा श्वासाच्या पोकळीत निरोध करणारा मीच आहे. असं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी पोकळी आहे ते पोकळी म्हणजे तो आकाश आहे. जसं आपण हे बाहेरचं आकाश पाहतो तसं शरीरामध्ये पण पंचतत्व आहेत. तर पंचतत्वापैकी जे आकाश तत्व आहे तर ती शरीरामध्ये असणारी पोकळी आहे आणि ती पोकळी पण मीच आहे. आणि ती जी पोकळी आहे त्या पोकळीवर म्हणजे मनाने निरोध करण्याची जी क्रिया आहे ती पण मीच आहे. माझ्याच प्रकाशात मनाच्या सर्व प्रवृत्ती विलय होत असतात. तसेच हवन म्हणजेच समर्पण मीच आहे. येथे योगेश्वर पुन्हा पुन्हा हे मीच आहे ते मीच आहे असे म्हणत आहेत. परंतु त्याचा अर्थ एवढाच की मीच प्रेरकाच्या रूपामध्ये आत्म्याशी अभिन्न होऊन उभा राहतो. तसेच सतत मीच निर्णय देत योगक्रिया पूर्ण करवतो. यालाच विज्ञान असे म्हणतात. म्हणजे आपण जे काही कर्म करतो, ध्यानधारणा करतो, नामस्मरण करतो ते सगळ्याची जी त्याच्याची जी प्रेरक शक्ती आहे ती मीच आहे. आणि मग त्या प्रेरक शक्तीने मी आत्म्याशी अभिन्न रूपाने एकरूप होतो. म्हणजे भगवंत ज्या आहे तर त्याला आपण भगवान परमात्मा म्हणतो. तो आपलं काही शरीरामध्ये नाही आहे, फक्त शरीरामध्ये आत्मा आहे. आणि जेव्हा आपण नामस्मरण करू तर नामस्मरणाने भगवंत म्हणजे भगवान परमात्मा हा आत्म्याशी अभिन्न रूपाने राहतो. आणि अभिन्न रूपाने जेव्हा तो आत्म्याशी रत होईल त्याला विज्ञान ही संज्ञा आहे. आणि जोपर्यंत आपल्याला आत्म्याची ओळख नाही होत तोपर्यंत आपण अमक्याला ज्ञान झालं तर ते जे ज्ञान आहे तर ते विज्ञान नाही. म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख होणे म्हणजे विज्ञान. आणि ते बाकीचं जे ज्ञान आहे आत्म्याची ओळख नाही झाली तर ते पाठांतर आहे. असं पूज्य महाराज श्री म्हणत की जोपर्यंत इष्टदेव रथी होऊन श्वास प्रश्वास याचे नियंत्रण करत नाही तोपर्यंत भजनाला आरंभच होत नाही. असे म्हणजे सगळ्या परमार्थाचं सार आहे श्वासावर नियंत्रण ठेवणे. असं आणि जोपर्यंत श्वासावर आपल्याला नियंत्रण करता येणार नाही पण काय सांगितलं की तोपर्यंत तुमचं भजनाला आरंभच नाही. जरी आपलं अर्ध आयुष्य गेलं असेल, जरी आपल्याला माल घालून म्हणजे माऊलीकडून अनुग्रह घेऊन जरी 5-10 वर्ष गेले असतील, 20 वर्ष गेले असतील, पण जोपर्यंत तुम्ही श्वासावर नियंत्रण नाही करत तोपर्यंत काही जमणार नाही. असं श्वासावर नियंत्रण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि श्वासावर नियंत्रण करण्याचं साधन म्हणजे नामस्मरण. बघा किती सुंदर सांगितलं त्यांनी. कोणी कितीही डोळे बंद करो, भजन करो, तपश्चर्याने शरीराला तापवो, परंतु जोपर्यंत ज्या परमात्म्याविषयी आम्हाला प्रेम आहे व आम्ही ज्या पायरीवर उभे आहोत त्या स्तरावर उतरून तो आत्म्याशी अभिन्न राहून जागृत होत नाही. ज्या पायरीवर आपण आहोत, तुम्ही कुठे असा, जिथे आहात तिथे तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही पहिल्या स्लेपला असा, दुसऱ्या असा, तिसऱ्या असा, चौथ्या असा असं आहे. म्हणजे तिथे काही शंकाच घ्यायचे कारण नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या पायरीवर तुम्ही उभे आहात, ज्या पायरीवर आहात तिथे तुम्ही ते करा. तिथे तुम्ही आत्म्याशी अभिन्न होऊ शकता. असं एकरूप आत्म्याशी होऊ शकता. जोपर्यंत भजनाचे खरे स्वरूप समजत नाही, म्हणूनच महाराज श्री म्हणत माझ्या स्वरूपाला पकडून ठेवा, मी तुम्हाला सर्व काही देईन. येथे श्रीकृष्ण तेच म्हणत आहेत, सर्व माझ्यामुळे होत आहे. म्हणजे आता हे आडगडानंद म्हणून आहेत ना, ते हंस म्हणजे आपल्याच मालिकेचे आहेत. तर ते सांगायचे प्रवचन करताना का माझ्या स्वरूपाला पकडून ठेवा, म्हणजे माझं ध्यान करा, म्हणजे माझ्या ध्यानाने तुम्हाला ते सगळं प्राप्त होईल. पितामस्य जगतो माता धाता पितामहा, वेद्यम पवित्र ओंकार रुक्षाम यजुरे वच. अर्जुना, मीच या जगाचा धाता म्हणजे धारण करणारा, पिता म्हणजे पालन करणारा, माता म्हणजे उत्पन्न करणारा आहे. मीच पितामहा म्हणजे मूळ उद्गम आहे, ज्यात सर्व प्रवेश मिळवतात. जाणण्यास योग्य असणारा ओंकार, अहम आकार इति ओंकार, म्हणजे तो परमात्मा माझ्या स्वरूपात आहे. सोहम तत्वमसी इत्यादी एक दुसऱ्याचे पर्याय आहेत.
असे जाणण्यास योग्य स्वरूप मीच आहे. ऋक् म्हणजे संपूर्ण प्रार्थना, साम म्हणजे समत्व देवविणारी प्रक्रिया, यजू म्हणजे यज्ञाचा विधिविशेष मीच आहे. योग अनुष्ठानाची वर सांगितलेली तिन्ही आवश्यक अंगे माझ्यात आहेत. हे त्यांनी ऋग्वेद सामवेद त्याचा अर्थ पण सांगितला की नेमकी काय आहे. असे म्हणजे सगळ्याचं सार आहे की आपल्याला अभ्यास करायचा आहे, रात्रंदिवस नामस्मरण करायचं, याच्यापेक्षा काहीच नाही. त्याने म्हणजे यज्ञाचा विधिविशेष मीच आहे. असं तर आपण आज ऐकलं, यज्ञ म्हणजे नामस्मरण सतत करणं. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासः शरणं सुरतः, प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजम अव्ययम. हे अर्जुना, गती म्हणजे प्राप्त करण्यास योग्य परमगती. भरता भरणपोषण करणारा सर्वांचा स्वामी. साक्षी म्हणजे द्रष्टा रूपात राहिलेला, सर्वांना जाणणारा, सर्वांचे निवासस्थान असणारा, शरण येण्यास योग्य जगाचा सखा. उत्पत्ती आणि प्रलय म्हणजेच शुभ अशुभ संस्कारांचा विलय, तसेच अविनाशी कारण मीच आहे. अर्थात शेवटी ज्याच्यामध्ये प्रवेश मिळतो त्या साऱ्या विभूती मीच आहे. तपाम अहम मम वर्षा निगृहम सृजामि च, अमृतं चैव मृत्युच्च सत्सच्चाहम अर्जुनः. मी सूर्याच्या रूपाने तापतो, मी पाणी शोषून घेतो व पाऊसही पाडतो. मृत्यूच्या पलीकडचे अमृत तत्व, तसेच मृत्यू, सत आणि असत सर्व काही मीच आहे. म्हणजे जगाला प्रकाश देणारा सूर्य मीच आहे. माझी उपासना करणारे कधी कधी मला असत समजतात, तेव्हा ते मृत्यू पावतात. असं आहे. म्हणजे आता जगाला आता ऊन पडला, समजा प्रकाश आहे, आपल्याला सूर्य उगवला म्हणून प्रकाश आहे, पण भगवान परमात्मा सांगतात की सूर्याला प्रकाशित करणारा मी आहे. आणि आपण तर नेहमी सांगतो का जो सूर्य आहे त्याचा जो आत्मा आहे तो आत्मा भगवान परमात्मा आहे. आता सूर्याला जर आत्मा नसता तर तो प्रकाशमान झाला असता का? नाही. असं त्रैविद्या माम सोमपः पूतपापः यज्ञरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयते, ते पुण्यम असाध्य सुरेंद्रलोकां मश्नती दिव्यांदिविधी देवभोगान. उपासनेच्या 3 अंगाचे ऋक् साम यजू म्हणजे प्रार्थना, समत्वाची प्रक्रिया आणि यज्ञाचे आचरण करणारे. सोम म्हणजे चंद्राचा सूक्ष्म प्रकाश प्राप्त करणारे, पापातून मुक्त होऊन पवित्र झालेले पुरुष. त्याच यज्ञाच्या निर्धारित प्रक्रियेतील विधीने माझ्या इष्टरूपाची पूजा करून स्वर्गप्राप्तीसाठी प्रार्थना करतात. ही असतची कामना आहे. असं आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणजे सोम म्हणजे चंद्र, पण आता ते चंद्र म्हणजे जो आकाशात तलपतो तो नाही, तर आपल्या शरीरात पण चंद्रनाडी आहे. तर चंद्रनाडीचा उपयोग करून आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. आणि तो अभ्यास करत असताना पुढे आपल्याला अष्टमासिद्धी आडव्या येतात. आता समजा प्रत्येकाची धारणा काय, आता आपण अनुग्रह घेतला तर आपली धारणा, आपला प्रपंच सुधारला पाहिजे, आपली तब्येत सुधारली पाहिजे. असे आता सध्याची जी स्थिती आहे, आपण मोठा कोणाला म्हणतो की जो परिस्थितीने म्हणजे मालकरी झाला आणि परिस्थिती सुधारली, तो लोकांना पण सांगतो तर मालकरी झाल्यापासून माझं असं झालं, माझं तसं झालं. तर अगदी म्हणजे बारीक विचार आपण जर केला तर 57 संत होऊन गेले, तर एकही संत म्हणजे अनुग्रह घेतल्यानंतर किंवा संतांना शरण गेल्यानंतर श्रीमंत नाही झाला. त्याच्या श्रीमंतीची वाताहत झाली सगळं, असं एकही संत नाही. असं आहे. आणि जेवढे संत गेले तर एक माऊलीचं जो कुटुंब आहे, चार लोकांचं कुटुंब आहे, त्या कुटुंबात जर बाकी सोडलं तर बाकीचे जे संत आहेत तर आपल्याला सहज अवस्थेत जायचं आहे. असं आहे. आता समजा माऊलीने समाधी घेतली, ती पण एक सात्विक आत्महत्या झाली. सात्विक आत्महत्या येते. का घेतली समाधी ते त्यांना माहीत. असं आहे. काही कारण असलं पाहिजे.
माणूस म्हणजे समाधी घेणं म्हणजे जगाचा त्याग करणं. तुम्ही सहज अवस्थेत असाल, आता समजा अन्नत्याग केला म्हणजे विशेष असं काही नाही, अन्नत्याग करून कातरी पण मरण. जो दारू पितो ना अतिशय दारू, त्याने पण ठरवलं का आता अन्न पाणी वर्जच करायचं, तर तो मरू शकतो. आता प्रभाकर बाबा होता, तर एवढा आजार त्यांना होता, तर ते अन्नत्याग केला असतं तर काय जायला काही वेळ लागला असते, कसंच गेलं असतं. पण ते अन्नत्याग नाही केला, हे शरीर सहज गेलं पाहिजे असे. आता माऊली गेले, मी तिथं होतो, खुर्चीतच बसल्या बसल्या गेले, पडून पण होते, खुर्चीत बसले होते, कधी गेले काय गेले कोणाला तपास पण नाही, खुर्चीत बसल्याच असं आहे. तर म्हणजे हे जे शरीर आहे न लगेच दंडावे मुंडावे, म्हणजे तर दंडन नाही करायचं, मुंडन नाही करायचं, नामस्मरणाने ते सहज गेलं पाहिजे. ते कोणत्या स्थितीत जावं केव्हाही जावं असं. त्याच्यासाठी अन्नत्याग करा, हे ते करा, म्हणजे याची काही एक गरज आपल्याला नाही आहे. आणि जेवढं आयुष्य, जेवढं आपल्याला श्वास घ्यायचे तेवढे त्या शरीराला घेऊ द्याच असं आहे. म्हणजे मध्ये आता मी नेहमी म्हणतो का नाही, आपलं आयुष्य तेवढं, आयुष्य कसं तेवढं, तुम्ही आता विषय ना, आता तुम्ही ठरवा लगेच एक ते रोगवरची बाटली आणा प्या, आणि उपचार नसू दे करू दे, तुम्ही जागाल का? नाही. मग आयुष्य तेवढंच का? नाही. म्हणजे म्हणून शास्त्र सांगते की विचाराने आयुष्य वाढवता येतं, विचाराने. मग आपण काय बोलतो, नाही रे त्याचं ते आयुष्य तेवढं नाही, ते आयुष्य भरलं ते झालं तिकडे ॲक्सिडेंट समजा, आयुष्य भरलं म्हणून त्याने विष प्याला, आयुष्य भरलं म्हणून फास घेतला, असं नाही. विचाराने सगळ्या गोष्टीवर मात करता येते. विचाराने 1400 वर्ष चांगदेव जागलं, विचाराने असं आहे. आणि सुविचाराने तो मुक्त झाला. असे 1400 वर्ष जगूनसुद्धा जेव्हा त्याला समजलं की जे मी करतो, 6 महिन्यामध्ये मेलेली माणसं मी उठवतो, कुत्री मेलेली कुत्री मेलेली ती अशी पळत सुटायची तिथून, जी नेऊन टाकलेली हाडं, कुत्र्यांची हाडं समजा, तर ती माणसं उठून जायची, तर कोणीतरी 4 लोक इथून गेली आणि त्यांना पाहून सगळी माणसं उठून गेली. हे जेव्हा त्या चांगदेवानं ऐकलं तेव्हा त्याने विचार केला का अरे, म्हणजे जी महासिद्धी मला प्राप्त आहे ते अजून पण कोणाला तरी, मग याचाच माऊली तिथून गेली तर त्याचं उद्दिष्ट होतं का? म्हणजे हा चांगदेव मुद्दामच स्मशानातून जायचा आणि सगळी माणसं उठून जायची असं. तर ते जे तत्त्व आहे ते तत्त्व माऊलीला म्हणजे अवगत होतं, आणि तत्त्व अवगत असल्यामुळं आता ती म्हणजे अष्टमहासिद्धी आहे, तर ती आपल्याला नेमकी वाईट मार्गाला नेते, असत मार्गाला नेते. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की बा ही असतची कामना आहे, म्हणजे मी मोठा व्हावा, मी श्रीमंत व्हावा, समाजाने मला मानावा, समाजाने मला पुढे घ्यावा, ही जी आपली मनोकामना आहे की मला लोकांनी मानलं पाहिजे असं, तर ही असतची कामना आहे. असत मी सतमध्ये नाही मोडत, ते असतमध्ये मोडते, आणि त्याच्यामुळं आपल्याला आपले आतोनात नुकसान होतं आहे. आता संतांनी जरी त्याचा अंगीकार केला पण ते तात्पुरताच केला. रेड्यामुखी वेद बोलवले, माऊलीने त्याच्यावर पुन्हा कधीच विचार केला नाही. आता नाथ महाराजांनी तो दगडाचा नंदी गवत खातो असे आणला, गवत पुढं केला, गवत खाल्ला, नंदीने गवत खाल्ला. नाथाने त्याला आज्ञा केली व पाण्यात जा, यमुनेत नाही तर तुला तर लोक पाया पडून तुला उघडून तू मरशील आता असं आहे. तो पाण्यामध्ये जाऊन राहिला. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता नाथांची सुद्धा जी स्थिती आहे ती सहज म्हणून नाही झाली असं आहे. कारण त्यांनी जेव्हा गावबाला ती समाधी घ्यायला लावली तर त्याच्यावर मोठा आक्षेप केला समाजाने की तू तिला आत्महत्याच करायला लावली म्हणून. आणि मग नाथांना पण समाजाने तू पण आत्महत्या कर, त्याच्यासारखी आत्महत्या कर असं आहे. म्हणजे फार म्हणजे इतका त्रास नाथ महाराजांनी दिला की काही वर्ष नाथ महाराजांनी स्वतःला, जे आता क्वारंटाईन करून घेतात ना, तसं स्वतःला ते क्वारंटाईन करून घेतलं होतं, घराच्या बाहेर निघत नव्हतं. एवढी भीती नाथ महाराजांना झाली होती समाजाची की कधी कुठे कोण खून करेल याचा तपास नव्हता, अशी अवस्था आहे. तर ही जी भानगड आहे ही असतची भानगड आहे की प्रत्येक माणसाला वाटते मी मोठं व्हावं, मी श्रीमंत व्हावं. आज आपण पाहतो ज्याच्याकडे पैसा नाही त्याला समाज विचारतो का? त्याला समाजात इकडे तर कुठंच मान नाही. जो अतिशय श्रीमंत, जर एखादा संत श्रीमंत आहे म्हणजे आजचा जो मालकरी आहे तो श्रीमंत आहे, ते समाजात त्याला किती मोठा मान आहे असे. जे गरीब लोक आहेत त्यांना कुत्र विचारित नाही असं आहे. आणि जेव्हा कुत्र विचारणार नाही या स्थितीपर्यंत आपण आलो पाहिजे असं शास्त्र आहे. तुकोबांना कोणी विचारत होता, नाथांना कोणी विचारत होता, माऊलीची काय अवस्था झाली असे. आणि माऊली गेली म्हणून 3 भावंडं गेली
बरं त्यांची काय स्थिती झाली, मग काही कळायलाच मार्ग नाही. दुपारी 2:30 वाजता विजांचा कडकडाट झाला, एकदम कालोख पडला आणि विजा थांबल्या आणि प्रकाश पडला, तर मुक्ताई नाही. मग त्यावेळेच्या भटाई मग सगळ्यांना सांगितलं की नाही म्हणे, वीज चमकली म्हणजे ती मुक्ताई विजच होऊन गेली आकाशामध्ये. आणि मग त्यावेळेला लोक सगळे अडाणी होती. अडाणी लोक असल्यामुळं तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. हे कोणी बॉम्ब केली? त्याच बॉम्ब केली. कोणी पाहिला? समाजाला माहीत पण नाही तुकोबा सदैव वैकुंठाला गेले. तर एक ब्राह्मणही सांगितलं की आम्ही तिथे हजर होतो, कीर्तनामध्येच विमान आलं आणि विमानात बसून ते वैकुंठाला गेलं आणि 40 दिवसामध्ये पुन्हा गोधरी आली. थोडक्यात सांगायचं म्हणजे तर ह्या ज्या काही अशा गोष्टी आहेत तर याला काही पुरावाच नाही. आणि भटजी सांगतील ते खरं असं. म्हणजे आमच्या समोर 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की आमच्याकडे तो नानू भट होता लेनाडचा, तर तो एकादश सांगायला यायचा, सोमवार पण सांगायला यायचा, चतुर्थी सांगायला यायचा, गौरी सांगायला यायचा, गणपती. म्हणजे लोकांना माहीतच नाही गणपती कधी आहेत हे कोणालाच माहीत नाही, गौरी कधी यायचे ते कोणालाच माहीत नाही. भटजी जेव्हा सांगायला येईल मग त्याला आपण 50 पैसे त्यावेळेला लोक द्यायचे, कोण नाही तर 10 पैसे द्यायची, 4 आणे द्यायची आणि 2 आकाचे तांदूळ त्याला द्यायचं. मी सांगायला आला म्हणजे आता अख्खी गावात तर फिरायचं, असंच पोतापत तांदूळ व्हायचं त्याला थोडक्यात. तर म्हणजे तो काळ म्हणजे ह्यो अलीकडच्या काळात सुद्धा एकादशी कधी हे लोकांना माहीत नव्हती, सोमवार माहीत नव्हता. त्या काळात काय माहीत होतं? काहीच माहीत नाही, पंचांगच नव्हता थोडक्यात. आणि त्यावेळेला मग जे भटजी सांगेल ते खरं, अशी स्थिती होती. आणि मग संत जे गेलं ते सत्स्थितीमध्ये गेलं. मग त्यांना समाजाने लाचाडलं, समाजाने त्यांची मानहानी केली, समाजात त्यांना उभंच कोणी केलं नाही. असे 57 संत होऊन गेले. असं आहे. तुम्ही कुठलाही संत पुढे घ्या की त्याला लाचाडलं नाही असं नाही. फार अवस्था आता शेक्सपियर वगैरे त्यांची काय सामान्य म्हणजे अतिशय वाईट स्थिती म्हणजे त्यांची झालेली आहे. यामुळे त्यांना मृत्यू प्राप्त होतो. म्हणजे त्यांचा पुनर्जन्म होतो. जो असत म्हणजे जो अष्टमासिद्धी म्हणजे तुम्हाला ते प्राप्त झालेलं आहे, तुम्हाला आत्म्याची ओळख झाली. पण जरी आत्म्याची ओळख झाली तरी प्रत्येक माणूस हा पैशाच्याच मागे लागलेले. पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, पैशाशिवाय नाही. म्हणजे असा जो आहे तर त्याला मग जरी कालांतराने मृत्यू आला तर पुनर्जन्म आहे. मृत्यू आला कारण तो कसा समाधानावर म्हणजे मुक्तदशा प्राप्त करण्याऐवजी त्याची थोडीशी म्हणजे काय झाला फाटा जरा वेगळा त्याला प्राप्त झाला. म्हणजे सतकडे जाण्याऐवजी तो असतकडे निघाले. आणि जो सतकडे चाललेला आहे तर मग अंगे वारोबार करून ठेवे. मी नेहमी सांगतो की तुकोबांची एवढी अवस्था कठीण झाली, इतका त्रास समाजाने दिला. तर इतका त्रास समाजाने दिल्यानंतर ते नामस्मरण करून आणि त्याने अनुकरण केलं की अशी वेळ माझ्यावर का आली. तर मग त्या तुकोबांना हे कळलं बुद्धी पुरस्कार की या सगळ्याच्या मुळाशी भगवंतच आहे. असं मग सगळ्याच्या मुळाशी भगवंत आहे. मग ते अधिक नामस्मरण करायला लागले. आता आपल्याला जर सांगितलं की देवानेच मारला तर आपण नामस्मरण करू का? म्हणजे किती समाजामध्ये अजून म्हणजे हीच एक अंधश्रद्धा आहे की देवामुळं झालं, देवाने माझं फार वाईट केलं, देवाने वाईट केलं, ही खरी अंधश्रद्धा आहे. माझं देवाने वाईट केलं ही खरी अंधश्रद्धा आहे. आणि ती अद्याप कोणाला कळलीच नाही. अंधश्रद्धा त्याला म्हणतात की जे करता येत नाही. अंधश्रद्धेचा मूळ अर्थ असा आहे, आता कोंबडा बली देणं, बकडा बली देणं, नारळ फोडणं ही अंधश्रद्धा नाही. तिला अंधश्रद्धा कशी म्हणता येईल? अंधश्रद्धा तिलाच म्हणता येईल की हे देवाने केलं. चांगलं केलं ही पण अंधश्रद्धा आहे आणि माझं देवाने वाईट केलं ही पण अंधश्रद्धा आहे. असं आहे म्हणजे. आणि याच्यावर कोणीच मात करू शकत नाही. ही जी अंधश्रद्धा आहे ना, आता समजा ते अनिस नाही का ते अंधश्रद्धा निर्मूलन जी संस्था आहे, अंधश्रद्धा निर्मूलन संस्था, त्याला म्हणा तुम्ही हे करून दाखवा काही हे देवाने केलं किंवा देवाने माझं वाईट केलं आणि देवाने माझं चांगलं केलं, याच्यावर मात करून दाखवा, ह्या 2 गोष्टीवर मात करून दाखवा. असं याच्यावर नाही मात करू शकत. ते एवढं करू शकतात की ह्या देवाला कोंबडा कापायचा नाही, ह्या देवाला बकरा कापायचा नाही, देवाला दर्शनाला जायचा नाही, देवाला देव नाही. असे
म्हणजे हे सगळं ते करू शकतात, याच्यावर ते नियंत्रण करू शकतात, पण या दोन गोष्टींवर नियंत्रण करू शकत नाही. आणि या दोन गोष्टींवर जेव्हा नियंत्रण येईल त्यावेळेला जे समृद्धीच असणार जगामध्ये असं. ते त्याच निर्धारित विधीने माझी पूजा करतात. कोण? की जे असतकडे जातात. मी ते पूजा करण्याचं माझं उद्दिष्ट तोच आहे की माझी परिस्थिती सुधारली पाहिजे, मला समाजाने मान दिला पाहिजे. मग ते किती नियमबद्ध वागतात, रोज ज्ञानेश्वरी वाचणार, रोज हरिपाठ करणार, रोज पूजा अर्चा करणार, म्हणजे कानाला, डोक्याला, नाकाला सगळीकडं ते गणपट ओढून तो मग बाजारात जाणार. तो मी लोकांना दिसला पाहिजे का बुवा बरोबर आहे असे. तर या सगळ्या विधीच्या मुळाशी काय आहे? असत, म्हणजे माझी सुधारणा, प्रापंचिक सुधारणा व्हावी. जसं नाथांचा सुद्धा विचार केला तर हरिपंडितांनी सामान्य त्रास दिला का? शेवटी घरदार सोडून तो गेला, नाथांना सोडून गेला, तो नाही पटत म्हणून. पण शेवटी एक नाथांची इच्छा होती म्हणून नाथांनी काशीला जाऊन आणि त्यांना पुन्हा परत आणले असे. आणि हे तेव्हा म्हणजे आणखी शेवटी कळलं ते हरिपंडिताला की नाथांचा म्हणजे अधिकार काय आहे. तर शेवटी कळला त्याला की जेव्हा एवढा समाज, लाखोनी समाज त्यांच्या पाठीमागे फिरत होता, हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याला कळलं की नाथांचा काय अधिकार आहे असं. मी ते सोपं नाही, परंतु स्वर्गातील दिव्य पदार्थाच्या भोगाची याचना करतात असे. आता आपण पूजा करतो, पण नामस्मरण करतो, पण नामस्मरण करण्यामागे आपल्याला स्वर्गादी जे भोग आहेत, म्हणजे चांगला भोग आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. आपण चांगलं करून खाल्लं पाहिजे. करून खाण्यासाठी चांगलं आपल्याला प्राप्त करता आलं पाहिजे. आणि ते प्राप्त करण्यासाठी कसली गरज आहे? पैशाची गरज आहे. पैसा नसेल तर तुम्ही काय चांगलं खाणार आहात असं. असे पुरुष आपल्या पुण्यफळामुळे इंद्रलोक प्राप्त करतात व तेथील स्वर्गीय देवतांसाठी असणारे दिव्य भोग भोगतात. अर्थात ते भोग देखील मी देत असतो असं. त्या भगवान सांगतात की जेव्हा तुम्ही अशी इच्छा करता मला पैसा मिळाला पाहिजे, तर तो भोगसुद्धा कोण देतो? मीच देतो. पण जरी मी देतो त्याच्या मुळाशी मी आहे, पण तुम्हाला मीची ओळख आहे का? मीची ओळख नाही आहे असं आहे. म्हणजे ज्याचा नारायण तो आपला करायला सांगितलं आहे, पण आपण आराधना कोणाची करतो? लक्ष्मीची. मग लक्ष्मीची आराधना करायला लागलो की मग लक्ष्मीच्या रूपाने पावणारा भगवंत का सांगतात की मीच आहे. तुम्ही लक्ष्मीची आराधना केली ना, वैभव लक्ष्मीची, तर तुम्हाला जे वैभव प्राप्त झालेलं आहे ते वैभव प्राप्त होण्यासाठी त्याच्या मुळाशी मीच आहे. मीच दिलं ते सगळं. पण जरी मी सगळं दिलं तरी पण मीची प्राप्ती नाही होणार तुम्हाला. कारण तुम्ही ध्यान कोणाचं केलं आहे? तुम्ही आराधना कोणाची केली? पूजा कोणाची केली? वैभव लक्ष्मीची असं. म्हणून मग तुमच्या ठिकाणी पण काय निर्माण झालं आहे का हे सगळं मला लक्ष्मीने दिलं, पण लक्ष्मी काही देणारी नाही, देणारा मीच आहे असं आहे. पण मग तुम्हाला माझी ओळख झालेली नाही. माझी ओळख झाली असती तर हे सगळं तुम्हाला प्राप्त झालं असतं. माझं सगळं प्राप्त काय माहिती आहे का? सगळ्यात श्रेष्ठ प्राप्त आहे समाधान. आणि समाधानापेक्षा जगात दुसरं सुख नाही आहे. मग समाधानासाठी पैशाची, घरादाराची, आर्थिक कुठल्याच कशी गरज, समाधानासाठी कसलीच गरज नाही. माणूस थांबला पाहिजे. तुकोबांची काय असतली, म्हणजे जशी संकट येत गेली त्यांचा आनंद वाढत गेला असं आहे. म्हणजे त्यांचं जे समाधान वाढत गेलं त्या समाधानावर कोणीच मात करू शकला नाही, अशी स्थिती आहे. ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयीधर्मम् अनुपपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्याची पुंजी संपली की ते पुन्हा मृत्यूलोकात प्रवेश करतात. म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा अडकतात. अशा प्रकारे त्रयीधर्मम, प्रार्थना, समत्व आणि यजन, 3 विधींनी एकाच यज्ञाचे अनुष्ठान करणारे माझ्या आश्रयाला आलेले असूनही स्वर्गाची कामना करणारे पुरुष स्वर्गमृत्यूच्या येरधारा करतात. म्हणजे ते पुनर्जन्म पावतात, परंतु
या लोकांचे पुण्याचे बीज नष्ट होत नाही, तेव्हा साधकांनी स्वर्गभोगाची कामना करता कामा नये. जे कोणत्याही प्रकारची कामना ठेवत नाहीत त्यांना काय प्राप्त होते. असं मी इतकं सुंदर सांगितलं की पुण्यफळाचं जे बीज आहे ते कधीच नष्ट होत नाही आणि पापकर्माचं जे बीज आहे ते पण कधीच नष्ट होत नाही. असं मी ते भोगावंच आपल्याला लागतं. अनन्य आश्रयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामह्यम. अनन्य भावाने माझ्या ठिकाणी स्थित असणारे भक्तजन माझ्या परमात्म स्वरूपाचे निरंतर चिंतन करतात. पर्युपासते अत्यंत एकनिष्ठेने अनन्य भावाने माझी उपासना करतात. त्या सतत माझ्या ठाई अनन्य भावाने युक्त असणाऱ्या पुरुषाचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. म्हणजे त्यांनी प्राप्त केलेल्या योगाचे रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वतः उचलतो. तरी लोक अन्य देवतांची उपासना करतात. असं मी नेहमी सांगतो का योग आणि क्षम म्हणजे परमार्थ आणि प्रपंच दोन्ही मी चालवतो. भगवंत सांगतात दोन्हीचा मी विचार करतो. तरी पण आपण स्वतःवरच ओढून घेतो, मी करतो. हे कौंतेय, जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा करतात ते देखील माझीच पूजा करतात. कारण देवता नावाची कोणती वस्तू अस्तित्वातच नाही, परंतु त्यांचे पूजन हे अविधीपूर्वक असते. माझ्या प्राप्तीसाठी लागणारा विधी त्या स्थानी नसतो. असं देवता नावाची वस्तूच नाही आहे असे भगवंत अर्जुनाला सांगतात. पण आपण प्रत्येक देवतेची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करतो. आता काही देवतांना अनारसे लागतात, काही देवतांना चणं लागतात, काही देवतांना रवा लागतो. म्हणजे प्रत्येक देवतेला वेगवेगळ्या पदार्थाची पूजा करण्यासाठी नैवेद्य लागतो. या ठिकाणी योगेश्वर श्रीकृष्णाने दुसऱ्यांदा देवतांचा मुद्दा विचारात घेतला आहे. सर्वप्रथम 7व्या अध्यायातील 20व्या श्लोकात त्यांनी सांगितले होते की अर्जुना, उपभोगांची इच्छा करणाऱ्या लोकांचे ज्ञान भ्रष्ट झाल्याने ते मूढबुद्धी पुरुष ज्या देवतांचे अस्तित्वच नाही अशा अन्य देवतांची अज्ञानाने पूजा करतात. पिंपल, दगड, भूत, भवानी किंवा जेथे त्यांची श्रद्धा दृढ होते त्यांची ते पूजा करतात. वास्तविक त्या ठिकाणी मीच उभा राहतो आणि त्या देवतांवरील त्यांच्या श्रद्धेला दृढ करतो. मीच तेथे फलाची योजना करतो. मीच त्यांना फळ देतो. त्यांना त्यांच्या भक्तीचे फळ निश्चितपणे मिळत असते, परंतु ते फळ नाशिवंत असते. ते आज आहे तर उद्या त्याचा उपभोग घेतला जाईल, परवा ते नष्ट होईल. परंतु माझा भक्त नष्ट पावत नाही. परंतु मूढ बुद्धीचे तसेच ज्यांचे ज्ञान भ्रष्ट झाले आहे असे अज्ञानी अन्य देवतांची पूजा करतात. प्रत्येक माणूस समजा आपण आता अनुग्रहित जरी आहोत तरी पण कित्येक समजा तीर्थयात्रेला जाऊन इकडे तिकडे जाऊन पूजा अर्चा करतात. प्रस्तुत अध्याय 23व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत योगेश्वर श्रीकृष्णाने पुन्हा एकदा सांगितले आहे की जे लोक श्रद्धापूर्वक अन्य देवतांना पूजतात ते वास्तविक मलाच पूजत असतात, परंतु पूजन अविधीपूर्वक असते. आता प्रश्न असा की जर अन्य देवतांच्या स्वरूपात आपल्यालाच पूजतात व त्याचे फळे आपण देता मग त्यात काय दोष आहे. म्हणजे आता अर्जुनाने शंका घेतलेली आहे की तुम्ही सांगता की तुम्ही वैभवलक्ष्मीची पूजा केली, दत्ताची पूजा केली, विष्णूची पूजा केली, गणपतीची पूजा केली, तरी तिथे फळ देणारा त्याच्या बुडाशी मुळाशी मीच आहे असं आहे. मग तुम्ही मुळाशी जर तुम्हीच आहात मग तो हा प्रश्न कशाला मग उपस्थित पाहिजे की मग त्यात काय दोष आहे. बघ म्हणजे अर्जुन सांगतो की मग तुम्ही आपण दत्ताची पूजा केली, विष्णूची पूजा केली किंवा वैभवलक्ष्मीची पूजा केली तर त्यात दोष काय आहे. फळ तर तुम्हीच देता असं आहे. पण म्हणजे त्याच्यात दोष एवढाच आहे की आपण अन्य देवतांची जी पूजा अर्चा करतो तर त्या पूजेला आपण जी साधनं वापरतो ती अविधीपूर्वक त्याने सांगितलेलं आहे. मी नेहमी सांगतो की आपल्या वेदेश्वरीमध्ये इतकं सुंदर सांगितलेलं आहे की आता बाबा उद्या सोमवार आहे
तर मग आज बेल आणून ठेवला पाहिजे, तो बेल त्या पिंडीवर व्हायला पाहिजे. तर स्वतः म्हणजे त्याच्यामध्ये प्रभू राम आणि भगवान शंकर यांचा संवाद आहे वेदेश्वरीमध्ये. असं आहे म्हणजे भगवान शंकर हे गुरुस्थानी आहेत आणि प्रभू राम हे शिष्यस्थानी आहेत. आणि त्या संवादामध्ये स्वतः भगवान शंकर प्रभू रामाला सांगतात की तू जगाचा बाप आहेस प्रभू राम, पण तू विचारतो म्हणून मी तुला सांगतो असं आहे. आणि हे सांगत असताना भगवान शंकर सांगतो की जेव्हा तुम्ही बेलाचे बेलपात्र तोडून आणता आणि माझ्या मस्तकावर माझ्या वाहता पिंडीवर वाहता, तर त्याच्याने मला आनंद नाही होत, कारण माझे हातपाय तोडून तुम्ही मला वाहता, हातपाय तोडून त्याच्याने माझी पूजा करता, त्याच्यामुळं मी सुखी किंवा आनंदी किंवा प्रेमयुक्त होत नाही. म्हणजे थोडक्यात की जी माझी पूजा आहे ती अविधीपूर्वक आहे. आणि विधीपूर्वक पूजा करणं म्हणजे यज्ञ, आणि यज्ञ म्हणजे सतत रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करणं. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठल्याच प्रकारचा यज्ञ नाही आहे किंवा विधी नाही आहे. आणि तोच विधी तेच नामस्मरण आपल्याला रात्रंदिवस करायचं आहे. एवढं बोलून आपली सेवा याच ठिकाणी माऊली प्रभाकर महाराज यांच्या चरणी समर्पित करू. बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाळ कृष्ण महाराज की जय, आदिशक्ती शांतामयी की जय, सद्गुरु प्रभाकर महाराज की जय, सद्गुरु शंकर बाबा की जय. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. चला.